नमस्कार, कसे आहात सर्वजण? तर मी आहे हाऊसवाईफ माधुरी. तर मी आज बनवणार आहे सोप्या पद्धतीने टोमॅटोची चटणी. तर चला आपण रेसिपीला सुरू करूया. मी कढई तापायला ठेवली होती आणि कढई पण गरम झाली तर त्यामध्ये 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. आपली तेल पण छान तापलेलं आहे. तर मी आता मोहरी ॲड करते. तुम्ही पाहू शकता मोहरी तडतड व्हायला लागली. तर त्यानंतर लगेच लसूण टाकून घ्यायचा आणि लसूण लाल व्हायच्या आधी कढीपत्त्याची पण लगेच फोडणी द्यायची आपल्याला. कढीपत्ता टाकल्यानंतर थोडा वेळ थांबायचा आणि त्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा. तर मी त्यामध्ये लाल मिरची टाकते आणि कांदा छोटा कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता कांदा पण टाकलेला आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचा. सारखं त्याला मिक्स करत राहायचं मग जेणेकरून कांदा करपणार नाही आणि गॅस स्लो ठेवायचा. तर तुम्ही पाहू शकता आपली फोडणी छान झालेली आहे. तर मी त्याला सारखं कंटिन्युअस मिक्स करणार आहे जेणेकरून ते करपणार नाही. नाहीतर आपण त्याला एकच जागेवर ठेवलं तर मग ते करपून जातं. लसूण वगैरे काही पण करपतं. तर त्यासाठी सारखं मिक्स करत राहायचं. थांबून थोड्या वेळाने सारखं असं मिक्स करत राहायचं. कधी कधी भाजीला घरामध्ये काही नसतं तर आपण विचार करतो काय करावं तर हे टोमॅटोची चटणी पटकन होऊन जाते आणि कमी साहित्य लागतं आणि टिफिनसाठी ते एकदम बेस्ट राहते. त्यासाठी एकदा नक्की ट्राय करून पहा. त्यामध्ये मी आता हळद मिक्स करून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता हळदीने खूप छान रंग आलेला आहे त्याला. तर कांदा पण आपला करपलेला नाही आणि छान तांबूस रंगाचा कांदाही झालेला आहे आपला. तर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड करते. तुम्ही पाहू शकता मी 2-3 टोमॅटो मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत. तर हे पण पूर्ण मिक्स करत राहायचं. जोपर्यंत ते सर्व त्याच्यामधलं मटेरियल मिक्स होत नाही ना तोपर्यंत असंच मिक्स करत राहायचं. तर अशा प्रकारे तुम्ही टोमॅटोची चटणी करून पाहिल्यानंतर खूप छान टेस्ट आणि सकाळी बनवली ना तरी संध्याकाळपर्यंत अशीच टेस्ट राहते या टोमॅटो चटणीची. तर आमच्या घरात तर खूप आवडते. आठवड्यातनं एकदा तर मी टोमॅटोची चटणी नक्कीच बनवत असते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर आपली छान टोमॅटोची चटणी आता शिजत आहे. तर त्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते चवीनुसार. तर आधीच नाही टाकायचं आपल्याला सगळं मटेरियल टाकल्यानंतरच मीठ टाकायचे मग अंदाज समजतो. नाहीतर मग खारट होऊन जातं. तर आता मीठ टाकल्यानंतर मग त्याला छान असं पाणी सुटतं म्हणजे वाफ सुटते त्याच्यामध्ये आणि टोमॅटो छान शिजले जातो. म्हणून सर्व टाकल्यानंतरच मीठ ॲड करायचं त्यामध्ये. तर मी आता हे पूर्ण मिक्स करून घेत आहे. जोपर्यंत हे सर्व एकत्र एकजीव होत नाही याचा तोपर्यंत मी असंच मिक्स करत राहणार आहे याला. तर तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत आणि वास तर खूप सुंदर येत आहे बरं का या चटणीचा आणि खायला पण खूप छान लागते. तर मी याला थोडा वेळ असंच ठेवते आणि पुन्हा सारखं मिक्स करत राहते. तर तुम्ही पाहू शकता मी थांबून त्याला सारखं मिक्स करत आहे. तर ते असंच ठेवलं ना तर मग ते करपलं जातं आणि बारीक गॅस ठेवलं ना तर छान टोमॅटो पण शिजून निघतो. तर मी असंच जोपर्यंत टोमॅटोला पाणी सुटत नाही ना मी तोपर्यंत असंच मिक्स करत राहणार आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगत जावा. माझ्या अशीच रेसिपी पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करत जावा की हा व्हिडिओ आवडला आहे किंवा यामध्ये काय कमी आहे तो तुम्ही सांगत जावा. तर मी आता यामध्ये लाल तिखट असतं ना ते ॲड करत आहे. हिरव्या मिरच्यात पण करतात पण मी लाल तिखटामध्ये करते. तर तुम्ही पाहू शकता लाल तिखटामध्ये पण घरी तिखट कुटलेलं आहे ना तर खूप छान टेस्ट येते त्याला. तर मी घरचाच लाल मसाला टाकला आहे त्यामध्ये. तुम्ही पाहू शकता कलर पण खूप छान आलेला आहे. तर आपलं छान टोमॅटो पण तुम्ही पाहू शकता शिजत आलेला आहे. आधी किती जास्त दिसत होता आता खूप कमी. तर आता मी ताट ठेवते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते जेणेकरून खाली टोमॅटोला आणखीन पाणी सुटेल आणि छान टोमॅटो शिजून निघेल. तर मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी वरती टाकलं ना तर खाली थोडंसं टोमॅटोला पाणी सुटतं आणि छान टोमॅटो शिजल्या पण जातात. तुम्ही पाहू शकता 5-10 मिनटं झालेली आहेत. तर मी झाकण काढून घेते. आपलं पाणी पण वरती आहे तसंच आहे गरम आणि ताट पण गरम झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. तर चटणी पण आपली तयार झालेली आहे. तर आता याला मिक्स करून घेते. काही गोष्टी टाकायच्या आहेत अजून तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छान वाफेवरती टोमॅटो शिजलेला आहे तर मी याला छान मिक्स करून घेते आता. पूर्ण मिक्स केलं ना तर ते जे राहिलेल्या गोष्टी असतात ते एकदम मिक्स होऊन जाते. तर यामध्ये राहिलेली गोष्टी म्हणजे शेंगदाण्याचा कूट तर तो पण मी ॲड केलेला आहे. आधीच टाकला ना तर आपली चटणी व्यवस्थित शिजल्या जात नाही शेंगदाण्याच्या कुटामुळे. त्यासाठी शेवटला लास्टलाच टाकायचं. लास्टचे आपले 2-3 मिनटं राहिलेले असतात ना तेव्हा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि कोथिंबीर ॲड करायची त्यामध्ये.
तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी टोमॅटोची चटणी दिसत पण आहे आणि खायला पण तशीच टेस्ट आहे याची. तर घरात टिफिनला वगैरे काय नसेल तर हे पटकन आपण करून देऊ शकतो. तर त्यासाठी नक्की ट्राय करा तुम्ही पण. टोमॅटो चटणी खूप पौष्टिक असते आणि लहान मुलं असं टोमॅटो खात नाही तर अशा प्रकारे चटणी करून द्या त्यांना. ते भातासोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागते आणि आवडीने पण खा. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.